विषय असणार आहे? आज वार्ड क्रमांक 16 मधील निवडणुकीसंदर्भात मध्ये मुस्लिम समाज वार्ड क्रमांक 16 मधील मुस्लिम समाजाने, समस्त सांगलीतला मुस्लिम नाही, वार्ड क्रमांकच्या 16 मधील मुस्लिम समाजाने 2 बैठका घेतल्या. 2 बैठकामध्ये सर्व चाचपणी केली. मागच्या वेळेचा अनुभव लक्षात घेता मला समाजाने सांगितलं की अशी तुझी जी उमेदवारी आहे ती समाजाच्या सांगण्यावरून, समाजानं सांगितलं म्हणून तू माघार घ्यावी, त्या पद्धतीने मी माघार घेऊ शकत नव्हतो, कारण माघारीची वेळ संपली आणि आज पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नव्हता. ह्या हिशोबानं समाजानं सांगितलं की महाविकास आघाडीचे जे उमेदवार आज वार्ड क्रमांक 16 मध्ये आहेत त्यामध्ये मयूर पाटील आहेत, राजेश नाईक आहेत, सलमा शिरोळकर आहेत आणि सलमा शिकलकर आहेत आणि त्याच्यानंतर दीप्ती गोडके, 4 उमेदवार जे आहेत ते महाविकास आघाडीमध्ये, तिघांचा हात हा चिन्ह आहे आणि एक जे आहे दीप्ती गोडके यांचं तुतारी वाजवणारा माणूस ह्या चिन्ह करून उभारले. समाजानं एक मुखानं निर्णय घेतला की सर्व समाज ह्या पॅनलच्या पाठीमागं उभं राहण्यासाठी तयार आहे आणि त्या हिशोबानं समाजाने निर्णय घेतल्यानंतर मला सांगितलं की आपण पाठिंबा देऊ. त्या हिशोबानं आज मी त्या महाविकास आघाडीच्या पॅनलला पाठिंबा आम्ही डिक्लेअर केलेला आहे आणि समाजाचा हाच निर्णय आहे की सर्वांनी बहुजन समाजाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून बहुजन समाजामध्ये सामील होऊन सर्वांनी एकमुखाने या वार्ड क्रमांक 16ची निवडणूक जातीवादी शक्तीच्या विरोधात लढण्याचा निर्णय घेऊन सर्वांनी, बहुजन समाजाच्या सर्व लोकांनी या 4ही उमेदवाराला निवडून देण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी मला सांगितलं. त्याप्रमाणे मी पाठिंबा दिलेला आहे. काही उमेदवारांचं म्हणणं आहे की ते समाज त्यांच्या बाजूला आहे, पाठीशी आहे. काय उमेदवारांना आता माहिती पडलेलीच आहे की समाज सक्रिय झालेला आहे. समाजाने त्यांना आश्वासन दिलेलं आहे की बाबा आम्ही या टायमाला महाविकास आघाडीच्या पॅनलच्या पाठीमागे राहू. त्याप्रमाणे सर्व समाजाच्या निर्णयाप्रमाणे मी पण त्या 4 उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलेला आहे.